नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पौष्टिक रेसिपी बनवायची आहे. मुलं भाज्या नसतील खाल तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे. त्यासाठी काय घेतलेले आपल्या 3 डाळी घेतलेल्या आहे आणि तांदूळ घेतलेले आहे. यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे. तांदूळ 2 वाट्या आहे आणि 3 डाळी आहेत त्या अर्धी वाटी आहेत. असं मिळून सगळं भिजत घातलेलं होतं 3 तास. 3 तासानंतर वाटून फर्मेंट करायला ठेवलेलं आहे मैत्रिणींनो. हे 6 तासामध्ये असं फर्मेंट झालेलं आहे. पहा, इडली, डोसा किंवा ढोकळा सुद्धा विसरून जाल इतकी भन्नाट रेसिपी आहे. अगदी चव अप्रतिम आणि डाळींचा असल्यामुळे, भाज्या घातल्यामुळे मुलांना तर अगदी उत्तम रेसिपी, पौष्टिक आहार. मुलं भाज्या खातच नाही, त्यामुळे असं काहीतरी आयांना करावंच लागतं. त्यासाठी घेतलेला आहे कांदा, ढोबळी मिरची, टॅमॅटो, गाजर आणि गोबी, पत्तागोबी. हे सगळं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे आणि गाजर किसून घ्यायचं आहे. त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर. ह्याचं ठेचा करून, म्हणजे जास्त बारीक वाटलेलं नाही. पहा, फक्त फिरवून घेतलेलं आहे 2 वेळा आणि असं थोडंसं मोठं वाटून घेतलेलं आहे, ठेचा टाईप. आता मी एका टोपात अर्ध काढून घेतलेले आहे बेटर हे, आणि त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे. कोबी घातलेली आहे मुठभर, टॅमॅटो घातलेला आहे आणि गाजरही, शिमला मिरचीही घालायची आहे. हे सगळं आपल्या भाज्या आपण कापलेल्या आहे त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहे. कांदाही घातलेला आहे. पहा, एवढा पुरेसा आहे आपण ह्या बेटरसाठी, कारण आपण अर्धच घेतलेलं आहे, बाकीचं ठेवून दिलेलं आहे. ह्यामध्येच आपल्या 7-8 जणांचा नाश्ता किंवा जेवण भरपूर होईल हा पदार्थामध्ये. आता ठेचा घालून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीरच्या काड्याही घातलेल्या आहे आणि कोथिंबीरही घातलेली आहे. 2 चमचे घालून घेतलेले आहे हिरवी मिरचीचा ठेचा. आता घातलेला आहे मीठ चवीनुसार. मैत्रिणींनो, तुमच्या अंदाजाने कधीही मीठ घालत जा. हा आहे आपला घरगुती लाल मसाला आणि थोडासा हळद. यामुळे चवही चांगली लागते आणि कलरही चांगला येतो आपल्या रेसिपीला. मैत्रिणींनो, ही रेसिपी आहे गुजराती स्पेशल हंडवा. कधी तुम्ही पाहिले का? नसली पाहिली तर नक्कीच करून पहा. अगदी पौष्टिक रेसिपी आहे. पिठाचं प्रमाण आणि हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका बनवायचं. आता एक छोटं पॅन ठेवणार आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे 1 चमचाभर. जास्त घालायची सुद्धा गरज नाही. आणि तेल घातल्यानंतर, गरम झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता थोडा तडतडला का जिरी, मोहरी, हिंग हे सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं तडतडल्यानंतर आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत. हाय ना भन्नाट रेसिपी, वेगळी. नक्कीच कधी पाहिली नसेल मैत्रिणींनो, अगदी खमंग अशी रेसिपी होते. आता ह्यावरती आपल्याला आपण सगळं मिक्स केलेलं व्हेजिटेबलचं बेटर ते घालून घ्यायचं आहे. हा एक तुम्ही हंडवा खाल्ला तर खरंच तुमचं पोटही भरेल, दुसरा खायचाही गरज लागणार नाही. आणि इडली, डोसा यापेक्षाही अगदी मस्त पर्याय म्हणून हा पौष्टिक रेसिपी आहे. आपण नेहमी तीच रेसिपी करतो, पण काहीतरी वेगळं करून तर पहा. वेगळी रेसिपी आहे. त्याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान मऊ, लुसलुशीत, जाळीदार असा पदार्थ होतो. झाकण काढून घेतल्यानंतर कळेल तुम्हाला. पहा, छान फुलून आलेला आहे आणि जाळीही छान पडलेली आहे.
आता पलटी करून घ्यायचं आहे. खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने. वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार मऊ लुसलुशीत असा पदार्थ होतो. चवीला तर अगदी वेगळा. गुजरातीमध्ये ह्याला हंडवा म्हणतात. आपण काय नाव देऊ शकता ह्या रेसिपीला? आणि नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. असेच आता मी 2-4 करून घेणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यावर थोडी कोथिंबीर घाला. चव इतकी भारी असते का तुम्हाला दुसरं काही त्याच्यावर घ्यायचीही गरज नसते. आता एक दुसरा पॅन मोठा ठेवलेला आहे, कारण छोट्या याच्यामध्ये खेळत बसण्यापेक्षा मोठ्या पॅनमध्ये सुद्धा करू शकता मैत्रिणींनो. त्याचप्रमाणे सगळं घालून घ्यायचं आहे फोडणीला. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सफेद तीळ, थोडासा हिंग आणि वरून परत बॅटर घालून घ्यायचं आहे. लहान मुलांसाठी लहान बनवा, मोठ्यांसाठी मोठं बनवू शकता. पण एक खाल्ला तर मन भरणार नाही, पण पोट तर नक्कीच भरेल. ही रेसिपी अगदी पौष्टिक आहे, कारण त्याच्यामध्ये डाळी आहेत, तांदूळ आहे. डाळी म्हटलं का प्रोटीन, विटामिन, फायबर, कॅल्शियम ह्या पद्धतीत आपली ही रेसिपी होणार आहे. सुंदर जाळीदार आपला पदार्थ तयार होतो आणि झटपट होतो मैत्रिणींनो. सकाळच्या नाश्त्याला करा, दुपारच्या जेवणालाही करू शकता. हे एवढं तुम्ही बनवलं तर खरंच तुम्हाला भात, भाकरी, पोळी, भाजी काहीही करायची गरज लागणार नाही. इतकी चव अप्रतिम आणि अफलातून, जिभेवर चव रेंगाळणारा पदार्थ आहे मैत्रिणींनो. माझी सगळी माणसं नाश्ता करायला बसलेले आहेत, त्यामुळे मी फटाफट बनवणार आहे. आणि ह्याला वेळही लागत नाही मैत्रिणींनो बनवायला. तुम्हाला वाटत असेल ह्याला वेळ लागतो बनवायला, अजिबात नाही. 10 मिनिटामध्ये तुम्ही 5-6 जणांचा नाश्ता नक्की करू शकाल. फक्त झाकण ठेवायचं आहे आणि छान मऊ लुसलुशीत खरपूस भाजून घ्यायचा. झालेले आहे आता 5-6 करून पटापट. तुम्हाला जर आवडलं तर नक्की करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर एक कमेंट आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला सांगा. अगदी जाळीदार आणि खमंग कुरकुरीत असा पदार्थ होतो. आता आपल्याला वाढून घ्यायचा आहे सगळ्यांनाच. हा पदार्थ चव तर अप्रतिम आहेच, पण करायलाही तेवढाच सोपा आहे आणि पौष्टिक. आता आपण कापून घेणार आहे कटरच्या साहाय्याने. आणि त्याच्यावर तुम्ही सॉस देऊ शकता, चटणी खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. लहान मुलं असतील तर त्यांना पिझ्झा, बर्गर ह्याचीसुद्धा आठवण येणार नाही, असा पौष्टिक पदार्थ होतो. झालेला आहे पहा, किती सुंदर लुसलुशीत, मऊ, खमंग, कुरकुरीत. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान गुजराती स्पेशल हंडव्याचा स्वाद घ्या आणि आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.